नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी अनुपमा अशोक पाटील, रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे इयत्ता 11वी व 12वी या वर्गासाठी मराठी विषयाचे अध्यापन करत आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग 3 साहित्य प्रकार यामधील कथा क्रमांक 1 शोध ही कथा अभ्यासत होतो. कथेचे लेखक व पु काळे यांचा परिचय, त्यांची साहित्य संपदा, कथा परिचय व कथेतील पात्र परिचय या घटकांचा अभ्यास केला. आज आपण अनु आणि तिच्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती कथानक कसे फिरते, कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो या प्रश्नांच्या अनुषंगाने कथानकाचा अभ्यास करणार आहोत. अनु, आम्ही हवं तर तुझी माफी मागतो या कथेतील पहिल्याच वाक्याने वाचकांच्या मनाची उत्कंठा वाढवते आणि कथेमधील रहस्य मनामध्ये उत्साह निर्माण करते. ज्या दिवशी मी आणि मुक्ता अनुला भेटण्यासाठी पुण्याला आलेलो होतो, त्याच दिवशी संध्याकाळी ड्युटीवरून अनु घरी आल्यानंतर एकत्र जेवायला बसतो. जेवता जेवता गप्पा रंगल्या आणि गप्पा मारताना मुक्तानं 1 रुपयाची नोट दिल्याचं सांगितलं. अनुचा नूरच बदलला. अनु गप्प झाली. परत आम्ही तिची माफी मागितली. तेव्हा तुम्ही 1 रुपयाची नोट घ्यायला नको होती. तिच्या स्वरातील नाराजी, कडवटपणा आमच्या जिव्हारी लागला. सकाळी पुन्हा सोडताना अनुच्या खोलीवर असं काही घडेल असं कुणी सांगितलं असतं तरी देखील आमचा विश्वास बसला नसता, तेही केवळ 1 रुपयाच्या नोटेसाठी. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा मला अनुभव होता, पण त्या क्षणी मी तो विसरून गेलो. अनुनं 5 वर्षासाठी हे घर सोडलं हे आबासाहेबांकडून कळलं. प्राप्तेषु 16 वर्षे हा नियम आपण मुलांच्या बाबतीत सांभाळतो, पण मुलींनाही तोच न्याय लावायला हवा असं आबासाहेबांचं मत होतं. म्हणून आबासाहेबांनी तिला 5 वर्ष दिली. त्या 5 वर्षाबद्दल अनुला विचारल्यावर ती म्हणते, 5 वर्ष माझी स्वतःची म्हणजे प्युअरली माझी स्वतःचीच असावी. त्या 5 वर्षामध्ये कुणाचाही संबंध नको. त्या 5 वर्षामध्ये कुणीही मला अकाउंट विचारता कामा नये. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. त्या व्यक्तिमत्वावर कुणाचा ना कुणाचा तरी पगडा असतो. समाजामध्ये प्रत्येक आईवडील एखाद्यावर प्रेम करतात, मग त्यांचं मूलही त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. आईवडिलांचे शत्रू तेच मुलांचे शत्रू. म्हणजे समाजामध्ये जन्माला आलेला प्रत्येक घटक स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन ऐकतो मात्र दुसऱ्याचं, आणि ज्यावेळी तो दुसऱ्याचं ऐकतो त्याच वेळी तो स्वतःचं अस्तित्व, जगाकडं पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो.
5 वर्ष एवढ्याचसाठी अनुला एकटं राहायचं होतं. स्वतःचे अनुभव स्वतः गोळा करायचे होते आणि त्यासाठी तिनं नर्सिंगचा पेशा निवडला. नर्सिंगचा पेशा का निवडला यावर अनु म्हणते की इस्पितळ आणि पेशंट हे एक असं विश्व आहे की तिथं सुख आणि दुःख खऱ्या स्वरूपात भेटतात. मुंबईत KEM हॉस्पिटलमध्ये अनु परिचारिकेची नोकरी करत होती. ती नोकरी तिचं विश्व बनलं होतं. डॉक्टर्स, नर्स, सर्जन्स, फिजिशियन्स, मेट्रन, तिच्या समवयस्क भगिनी एवढंच नव्हे, इस्पितळातील पेशंट या सर्वांना तिनं प्रेमानं जिंकलं होतं. ते काम करत असताना तिची कामावरची निष्ठा, तिची बुद्धी, स्टॅमिना हे सगळं पाहिल्यानंतर वाटतं अनुची पात्रता डॉक्टर होण्याची होती, पण तिनं परिचारिका हा पेशा निवडला. कारण तो पेशा म्हणजे सेवा या दृष्टिकोनातून जर विचार केला तर डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा असतो, तर परिचारिका या पेशात मनाचा भाग मोठा असतो. डॉक्टरचा स्टेथोस्कोप पेशंटच्या छातीपर्यंत पोचतो, पण नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणला की डॉक्टरचं कार्य संपतं, पण नर्सला पेशंट समजावा लागतो. डॉक्टर रोग्याचा ताप पाहतो, पण नर्सला मात्र ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करण्याची धडपड करावी लागते. अशी ही अनु 1 रुपयाच्या नोटेसाठी आम्हा दोघांवर रागावली होती. कारण माझे मित्र भिडे पती पत्नी मला भेटण्यासाठी अनुच्या खोलीवर आले. रात्रीचे 10:30 वाजले समजलंच नाही. परत जाताना टॅक्सीनं जायचं ठरलं. टॅक्सीनं जायचं म्हटलं की सुट्टे पैसे हवेत. 1 रुपया कमी पडला. इथंच कुठंतरी भेटेल म्हणून मुक्तानं अनुचं कपाट शोधलं. तिच्या लक्षात आलं की अनुच्या टेबलवर काचेखाली 1 रुपयाची नोट आहे. ती 1 रुपयाची नोट भिड्यांना दिली गेली आणि इथंच अनुच्या विक्षिप्त स्वभावाचा अनुभव यायला लागला. नोटेचा शोध घेण्यासाठी मी, मुक्ता आणि अनु भिड्यांकडे जायचं ठरलं. तरी पण शेवटचं एकदा अनुला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनु म्हणते, नोटेच्या बाबतीतला माझा प्रयत्न भिड्यांच्या घरापाशी थांबतो. त्याच्या अलीकडं थांबणारी मी व्यक्ती नाही, असं ती म्हणते. मुक्तानं नोटेच्या पाठीमागच्या भावना काय आहेत हे विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला अनु म्हणते, जर नोट मिळाली तर मी सांगेन, असा तिनं शब्द दिला.
भिड्यांकडे गेल्यावर समजले की ती नोट परत जाताना टॅक्सी ड्रायव्हरला दिली. टॅक्सी ड्रायव्हरकडं ती मिळेल असा अंदाज भिड्यांनी व्यक्त केला, पण तो टॅक्सी ड्रायव्हर लेमिंग्टन रोडवरील पोलीस स्टेशनमध्ये होता. कारण परत जाताना टॅक्सीच्या आडवा एक म्हातारा माणूस आलेला होता आणि त्यामुळं पोलीस केस झाली आणि टॅक्सी ड्रायव्हर पोलीस स्टेशनमध्ये अडकला. आम्ही परत भिड्यांच्या घरातून मी, मुक्ता, अनु, भिडे पती पत्नी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. इन्स्पेक्टर साळवी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या परवानगीनं टॅक्सीवाल्याला पाचारण करण्यात आलं. टॅक्सी ड्रायव्हरला भिड्यांनी सर्व हकीकत सांगितल्यावर त्यानं खिशातल्या सर्व नोटा काढून दिल्या. त्यात 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची, 1 रुपयाच्या अशा सगळ्या नोटा होत्या. अनुनं पुढं सरसावून त्या सगळ्या नोटा शोधल्या, पण तिला हवी ती नोट त्यामध्ये नव्हती. तोपर्यंत भिड्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला थोडक्यात ती हकीकत सांगितली आणि पुढं भिड्यांनी नोटेचं कारण टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं. टॅक्सी ड्रायव्हरनं नोट मिळेल अशी आशा दाखवली. लेमिंग्टन रोड पोलीस स्टेशनवर जिथं टॅक्सी ड्रायव्हर होता तिथं आम्ही गेलो. त्या टॅक्सी ड्रायव्हरला बरोबर घेतलं आणि टॅक्सी ड्रायव्हरनं नोट हॉटेलवाल्याकडं मिळेल असं सांगितलं. परत मी, मुक्ता, अनु, भिडेपती पत्नी आणि तो टॅक्सी ड्रायव्हर जिथं नोट दिलेली होती त्या हॉटेलकडं आमचा लवाजमा निघाला. जे हॉटेल लेमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या समोर होतं. 24 तास पोलिसांच्या सोयीसाठी ते चालू होतं. त्या हॉटेलमध्ये आम्ही चहा पाण्याला गेलो. तिथे ती नोट आपल्याला मिळेल. त्या हॉटेलमध्ये आम्ही पोचलो. हॉटेलचा मालक शंकररावांना 1 रुपयाच्या सर्व नोटा मागितल्या. ताबडतोब त्यानं सगळ्या 1 रुपयाचं बंडल काउंटरवर ठेवलं. त्याच्या बदल्यात त्याला 100 रुपयाची नोट दिली गेली. तेवढ्यात भिड्यांनी अनुला विचारलं की नोट कशी ओळखायची, नोटेवर काय खूण आहे. अनु म्हटली, नोटेवर बॉलपेननं लाल रंगात सुनीता असं लिहिलेलं आहे. नोटेचा शोध घेतला, त्याच्यामध्ये ती नोट मिळाली. आम्ही सर्वांनी त्या हॉटेल मालकाचे आभार मानले आणि रस्त्यावर आलो. आता मात्र धीर धरवत नव्हता. आम्ही अनुला विचारलं, अनु, आता थांबणं अशक्य आहे. त्या नोटेमागच्या काय भावना आहेत हे आता आम्हाला कळायलाच हवं. मुंबईत रात्री 2:30 वाजता दुकानाच्या पायरीवर बसून असं काही ऐकण्याचा योग आम्हाला आलेला होता. रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात भरून आलेल्या आवाजात अनुनं सांगायला सुरुवात केली की त्या हॉस्पिटलमध्ये जी ती काम करत होती
तिथं एके दिवशी तिला लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्युटी मिळाली. त्याच दिवशी एक 8-9 वर्षाची मुलगी ॲडमिट होण्यासाठी तिथं आली. तिच्या जगण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू होती. ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी, सलाईनसाठी तिच्या हातापायाला नळ्या लावल्या गेल्या. एक नळी ऑक्सिजनची लावली गेली. ऑक्सिजनची नळी ह्याच्यावरच तिच्या जगण्याच्या आशा होत्या. तिला वाचवण्यासाठी सगळ्यांची प्रचंड धडपड चालू होती. मीही मनोमन तिच्यासाठी प्रार्थना केली. सर्व शरीरात सुया टोचलेल्या होत्या. वेदना तिला असह्य होत होत्या. ती सतत नळ्या काढण्यासाठी विनवत होती. मी डॉक्टरांशी चर्चा केली. 2-4 तासासाठी जर तिचं आयुष्य असेल, ते 2-4 तास तिला सुखानं जगू दे म्हणून डॉक्टरच्या परवानगीने तिच्या हातापायाच्या नळ्या काढल्या. पण एक मात्र ऑक्सिजनची नळी तशीच ठेवली आणि मी तिला म्हटलं, बेटा तुला लवकर बरं व्हायचं आहे, ही एक नळी मात्र काढायची नाही. मी तुला उद्या भेटेन, तुझ्यासाठी मी गंमत आणीन असं सांगून मी घरी आले. हातापायाच्या नळ्या काढल्यामुळं तिच्या वेदना थांबल्या. आनंदानं सुनीता विसावली आणि त्याच रात्री सुनीतानं हे जग सोडलं. सुनीता गेल्यानंतर 15 दिवसांनी अनुला शोधत शोधत सुनीताची आई हॉस्पिटलमध्ये आली. अनुला बाजूला बोलवून एक पाकीट तिनं अनुच्या हातामध्ये दिलं. ते पैशाचं पाकीट होतं. मी ते पैसे धर्मादाय पेटीत टाकण्यास सांगितले. त्यावेळेला सुनीताच्या आईनं त्या पाकिटातला 1 रुपया बाहेर काढला आणि ही 1 रुपयाची नोट तुम्हाला घ्यायलाच हवी, जी तुमच्या भाचीनं तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही तिच्या हातापायाच्या नळ्या काढल्यात आणि तिनं मी झोपते असं सांगितलं. झोपायच्या अगोदर तिनं तो उशाखालचा 1 रुपया माझ्या हातात दिला आणि हा खाऊमधला 1 रुपया आहे, तो त्या ताईला दे, ती ताई खूप चांगली आहे असं म्हणून तिनं डोळे मिटले ते कायमचेच. एवढं सुनीताची आई बोलली आणि गळ्यात हात टाकून ती कोसळली. तिची आई, जिनं आपलं मूल हरवलेलं होतं, तिला समजावण्याचा माझ्या शक्तीबाहेरचं होतं. हे सर्व सांगताना अनुचा आवाज भरून आला होता. थोडं थांबून ती म्हणाली, हीच ती नोट ज्या नोटेसाठी मी एवढा प्रयत्न केलेला होता. कथेमध्ये अनुनं नोटेसाठी जी धावाधाव केली, हे सगळी कथानक टॅक्सी ड्रायव्हरनं ऐकलं आणि तो टॅक्सी ड्रायव्हर अनुला म्हणतो, ताई असं भूतकाळात अडकणं योग्य नाही. भूतकाळात अडकलो तर भविष्यकाळ खराब होतो. यासाठी
नजर समोर ठेवायला हवी. यासाठी तो स्वतःचं उदाहरण देतो. टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो की आमचा आणि तुमचा पेशा सारखा आहे. केव्हा केव्हा आमच्या टॅक्सीत अशी एक व्यक्ती येऊन बसते की वाटतं तो पॅसेंजर कधी उतरूच नये, पण त्याला उतरावंच लागतं. मुकाट्यानं टॅक्सी उभी करावी लागते. तो पॅसेंजर उतरतो. मीटरवरचा आकडा पुसला जातो. मनावर रेंगाळणारा तो पॅसेंजरही पुसायचा असतो आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत आम्हाला करायचं असतं. तुम्ही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट नवं वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. कॉटवर कोण आला आहे ते पाहायचंच नाही. मग तो मिनिस्टर असेल किंवा सर्वसामान्य माणूस. आपण फक्त आपला कॉटचा नंबर सांभाळायचा आहे. जीवनातलं हे वास्तव सांगून तो टॅक्सी ड्रायव्हर अनुला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांसमोर एक गुपित उलगडतो. ज्या मुलीनं दिलेल्या 1 रुपयाच्या नोटेसाठी अनुनं एवढी धावाधाव केली, ती मुलगी या टॅक्सी ड्रायव्हरची होती. कथेमध्ये धावाधाव करून अनुला तिची नोट मिळाली, पण टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी मात्र कायमची हरवली. काळाच्या पडद्याआड गेलेल्या त्या मुलीचा तो शोध घेऊ शकत नव्हता आणि तर शोध घेतला तर तो कधीच पूर्ण होणार नव्हता. असं शोध या कथेचं समर्पक असं शीर्षक आपणाला कथेमध्ये पाहायला मिळतं. संपूर्ण कथा ही शोधाच्या प्रक्रियेभोवती फिरते. अनुनं घेतलेला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध, 1 रुपयाच्या नोटेचा घेतलेला शोध, टॅक्सी ड्रायव्हरनं घेतलेला वास्तवाचा शोध असेल, अशा शोधांभोवती हे कथानक फिरते. अशा प्रकारे 1 रुपयाच्या नोटेचा शोध या रहस्याचा उलगडा कथेचा शेवटी होतो. ही कथा आपली इथं संपलेली आहे. याखाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.